बाहेरची कचोरी खायची इच्छा झाली असेल ना, तर घरीच अशी हिरव्या मुगाच्या दाण्याची पौष्टिक आणि हेल्दी कचोरी बनवून बघा. खूप छान आणि टेस्टी बनते. तर आता सीझन चालू झाला आहे मुगाच्या शेंगाचा. मार्केटमध्ये इझिली या शेंगा भेटतात. तर त्यासाठी ना मी इकडे 2 चमचे धणे घेतले आहे, 1 चमचा बडीशोप घेतली आहे, 1 चमचा जिरे घेतले आहे. याला छान असं खमंग भाजून घ्यायचं. आणि आता त्याच फ्राय पॅनमध्ये मी शेंगामध्ये काढून घेतलेले दाणे 2 वाट्या, ते पण छान असं भाजून घ्यायचे खरपूस रंगाचे होईपर्यंत. तर हे अशा प्रकारे मी ते दाणे भाजून घेतले आहेत. आणि आता कचोरी बनवण्यासाठी 2 वाट्या मैदा घेतला आहे, 1 चमचा ओवा घेतला आहे. हातावर क्रश करून त्यामध्ये ओवा टाकून घ्यायचा. चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा तेल टाकून छान असं मिक्स करून घ्यायचा मैदा. अशा प्रकारे पूर्ण हातावर चोळून घ्यायचं, जेणेकरून आपली कचोरी खुसखुशीत बनते ही अशा प्रकारे. आणि आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मैद्याचा डो बनवून घ्यायचा. अशा प्रकारे. आणि आता भाजून घेतलेले धने, जिरे, बडीशोप जाडसर मिक्सरमधून काढून घ्यायचे हे असे. आणि आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या, लसण, अद्रकचा तुकडा, कढीपत्ता, कोथिंबीर हे वाटण पण बारीक करून घ्यायचं हे अशा प्रकारे. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले आपण मुगाचे दाणे तेही जाडसर काढून घ्यायचे. आणि आता तेलामध्ये मोहरी, जिरे, अर्धा चमचा मिरची पावडर, हळद, बारीक करून घेतलेला मसाला, गरम मसाला, हिंग. आणि आता आपण बनवून घेतलेला मिरची, लसण, आल्याचं वाटण तेही त्यामध्ये टाकून घ्यायचं. आणि जाडसर काढलेले मुगाच्या दाण्याचं वाटण तेही त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात. आणि लिंबाचा रस टाकून घ्यायचा थोडासा, याने आपली कचोरी छान टेस्ट येते. अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता गॅस बंद करून 10 ते 15 मिनटं या मिश्रणाला थंड होऊ देऊयात. आणि आता कचोरी करायला घेऊयात. तर लिंबाचा आकाराचा मी गोळा घेतला आहे. छान असं नरम करून त्यामध्ये मिश्रण भरून घेऊयात. हे अशा प्रकारे. आणि थोडं थोडं त्याला हलक्या हाताने कचोरीला लाटून घेऊयात. तर अशा प्रकारे सर्व कचोऱ्या मी बनवून घेतल्या आहेत. आता तेल गरम करून कचोरी टाकताना एकदम गॅस लो करायचा. आणि 2-2 कचोऱ्या मी अशा प्रकारे तळून घेत आहे. लो गॅसवरतीच कचोरी तळून घ्यायची. आणि एका साईडला छान अशी खरपूस रंगाची तळून घ्यायची. नंतर त्याची साईड चेंज करायची हे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे मी सर्व कचोऱ्या तळून घेतल्या आहेत. तर तुम्ही पण या मुगाच्या दाण्याच्या कचोऱ्या एकदा सीझन आहे तोपर्यंत नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. तर माझा व्हिडिओ पण आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.